घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी एंटरप्राइजेसचा आज उद्घाटनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यासाठी जानकी आजी आणि सुमित्राला घेऊन येते। पण कंपनीमध्ये जानकी रणदिवे एंटरप्राइजेस लिहिलेलं बघून आजी खूपच चिडतात आणि मग सुमित्राला भरवायला लागतात। आजी सुमित्राचे कान भरत असते। आजी म्हणत असते, बघितलंस का, अगोदर तुझं नाव होतं सुमित्रा एंटरप्राइजेस आणि आता तिनं स्वतःचं नाव लावून घेतलंय। बघ तिनं सगळं कसं काबीज करून घेतलं ते। त्यावेळेला मग सुमित्रा म्हणते, ह्याला काबीज करणं नाही तर नाव कमावणं असं म्हणतात आणि ह्या दोघींचं बोलणं सगळेजण ऐकत असतात। सुमित्रा म्हणते, माझ्या ऋषिकेश जानकीने खूप कष्टाने हे सगळं कमावलंय आणि म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो। तेव्हा आजी म्हणतात, मग आता त्यांना अहंकार आला असेल। सुमित्रा, तू ना खूप भोळेस, बघितलंस ना, आता त्यांनी तुझं नाव सुद्धा हटवलं, आता त्यांना तुझी काय गरज आहे असं आजीने म्हटल्यानंतर मात्र जानकीला राग येतो आणि मग जानकी म्हणते, आजी, आई आमची गरज नाही, आमचा श्वास आहेत। आणि जानकीने आई आमचा श्वास आहेत असं म्हटल्यावरती सुमित्राला खूप अभिमान वाटतो। आजी म्हणतात, आई जर तुमचा श्वास आहे तर मला सांग, उद्घाटनासाठी सुमित्राला नेहला तू एकटीच का आली होतीस, आहे का याचं उत्तर तुझ्याकडं? त्यावेळेला जानकीला खूप वाईट वाटतं। जानकी ऋषिकेशकडे बघते, पण जानकी म्हणते, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एक दिवस ऋषिकेशच देतील। आज वेळ वाईट आहे, पण ज्या दिवशी परिस्थिती बदलेल ना, त्या दिवशीच्या यशाला स्वतः ऋषिकेशच आईंचं नाव देतील, याची मला खात्री आहे। आणि बदललंय ते कंपनीचं नाव, आम्ही नाही। असो, मला वाटलं तुम्ही तरी बदलला असाल, पण ठीक आहे आई, चला आपण फीत कापूया, उशीर होतोय। म्हणून जानकी सुमित्राला तिथून घेऊन जाते। तर फीत कापताना ऋषिकेश ते ताट जानकीच्या हातात देत म्हणतो, जानकी तुझ्या हस्ते उद्घाटन कर। त्यावेळेला आजी म्हणतात, बघितलं सुमित्रे, उद्घाटन सुद्धा तीच करणार आहे, तुला फक्त नावाला बोलवलंय। त्यावेळेला जानकी म्हणते, नाही आजी, आज ज्यांच्यामुळे आमचं नाव झालंय त्यांचा मान आहे। कंपनी जरी ऋषिकेशची असली तरी ऋषिकेश ज्यांच्यामुळे मोठे झालेत ते आमच्या आई आहेत। ऋषिकेशला आईंनीच घडवलंय। माझ्यासारख्या अनाथ मुलीला घर मिळालं, नाती मिळाली, हे सगळं फक्त आईंमुळेच झालं। आज सगळं जे काही सुरळीत चाललंय ते फक्त आईंमुळेच आणि आजचं उद्घाटन आईच करणार असं म्हणत मग जानकी ती कात्री सुमित्राच्या हातात देते आणि सुमित्राला सुद्धा जानकीचं बोलणं ऐकून खूप भरून आलेलं असतं आणि सुमित्रा मग ती फीत कापते आणि सगळे आनंदानं टाळ्या वाजवतात। तर जानकी खूप प्रेमाने सुमित्राला मिठी मारते।